अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत आज अनेक पुणेकर जो आहे तो फळांचा राजा आंबा खरेदी करण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत। खरं तर पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे जो आंबा महोत्सव भरवण्यात आलेला आहे त्या आंबा महोत्सवाच्या ठिकाणी आपण आहोत। खरं तर आज अक्षय तृतीया आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो आणि आज आंब्याची जी आहे ते पूजन देखील अनेक जण करतात आणि त्याचाच मुहूर्त साधत खरं तर पुणेकर जे आहेत या आंबा महोत्सवात आंबा खरेदी करण्यासाठी जे आहेत ते बाहेर पडताना दिसत आहेत। खरं तर हा जो आंबा महोत्सव आहे दरवर्षी भरवला जातो, शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना घेऊन हा आंबा महोत्सव भरवण्यात येतो आणि अक्षय तृतीयेला दरवर्षी पुणेकर जे आहेत ते मोठी गर्दी आंबा महोत्सवात करतात। खरं तर आंबा घरी नेऊन पूजायची एक प्रथा देखील आहे, पण यावर्षी आंब्याची आवक देखील कुठेतरी घटलेली पाहायला मिळते। जो राज्यात अवकाळी पाऊस झाला किंवा जे एकदम उष्णता जी वाढली त्यामुळे आंब्याची आवक घटली आणि याचा फटका आता जो आहे तो आंब्याच्या दरवाढीला बसलेला दिसतोय। एकूणच काय तर आजचा मुहूर्त साधण्यासाठी पुणेकर जे आहेत त्या आंबा घेण्यासाठी बाहेर पडतायत। आपल्यासोबत कोकणातले काही शेतकरी आहेत जे थेट आंबा मार्केटमध्ये घेऊन आलेत। कुठून आलात तुम्ही? आम्ही देवगड तालुक्यामधून नाडणमधून आलोय आणि चांगल्या प्रतीचा आंबा आणलाय, केशर आणलाय, हापूस आणलाय। ह्यावेळेस भाव थोडेसे वाढलेत, आवक घटली। हा, ह्या वर्षीचं उत्पन्न 15 ते 20% आहे, त्यामुळं भाव वाढल्याचे दिसत आहेत। पावसाचा फटका अवकाळी पावसाचा फटका कोकणात मुळीच पाऊस नाही, पण मग फटका मग आवक घटली। हा, आवक घटली म्हणजे उत्पादनच कमी आलं, त्यामुळं आवक घटली। आपल्यासोबत काही ग्राहक देखील आहेत। आजचं मुहूर्त साधत तुम्ही आंब्याची फेटी खरेदी केली आहे? हो, अक्षय तृतीयेचा मुहूर्त अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे। काय भावाने घेतली, कसं घेतली? हा साधारण मी 1000 रुपये डझनने घेतलेला आहे। पण आता कसं पावसामुळे वगैरे किंवा ह्याच्यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे फळांचं वगैरे, कोकणात पाऊस नाही त्याच्यामुळे आवक कमी असल्यामुळे थोडा भाव वाढला गेलेला आहे। पण मग आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची एक संस्कृती की परंपरा आहे, त्याच्यामुळे मग ह्या ठिकाणी आपण अक्षय तृतीयाचाच मुहूर्त साधत आपण हा आंबा खाण्यासाठी सुरुवात करतो। अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत या आंब्याची पूजा केली जाते। अनेक जण आजपासून जो आहे तो हा आंबा खायला सुरुवात करतात। त्याच अनुषंगानं पुण्यातील मार्केट यार्डमध्ये भरलेल्या आहे आंबा महोत्सवात पुणेकरांनी आता आंबा खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।